प्रत्येक गोष्टीचा ना योग असतो असं मला काहीसं वाटलं आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. नमस्कार, मी पद्मजा राजाराणीच वडील या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. व काही वेळेला आपण असं म्हणतो की मी या दिवशी गोष्ट करेन, असं करेन किंवा असं मनात असतं की आपली बाबा ही गोष्ट आज पार पडेल असं असतं. पण काही वेळेला ना ठरलेलं तो योग असतो की त्या वेळेलाच ते होणार. असं का म्हणते सांगते, कारण आज देवाला तुम्ही बघितलं असाल तर मी स्वामी समर्थांना फेटा जो घातलेला आहे ना, ती काय फारशी मोठी गोष्ट नसेल, पण आपल्याला वाटत असतं ना की फेटा बरेच दिवस होतो माझ्या मनात. फेटा आणि स्वामी समर्थांच्या वरती जो मी फोटो ठेवते तर त्यालाही जो हार घेतला त्याला 15 दिवस होऊन गेले आणि मी दर गुरुवारी म्हणायची की मी घालेन आणि तो शेवटी आज योग आला आणि आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे. छान वाटलं. म्हणजे लक्षातच यायचं नाही, पूजा वगैरे झाल्यावर त्याला सगळं लक्षात यायचं आणि मग आता वाटायचं की राहू देत, नंतर करतो. मार्गशीर्ष महिन्यातला मला पहिला गुरुवार मिळाला. असं असतं योगायोगाची गोष्ट, म्हणजे ती वेळ ठरलेली असते. तर मी अशी मार्गशीर्ष गुरुवारमध्ये देवालयातली पूजा वगैरे करून घेतलेली. तर नेहमीच गुरुवारचं अभिषेक वगैरे स्वामी समर्थांच्या मूर्ती जी आहे माझ्याकडे त्याला घालून घेते. आणि रांगोळी जी मी काढली ना हळदीचं लेपण वगैरे करून, तर ती पण आत्ता तुमच्याशी शेअर केलेली आहे. आणि दर मार्गशीर्ष महिन्यातल्या ना दर गुरुवारी बघा ते वातावरण वेगळं असतं किंवा इतर वेळेचं गुरुवारचं वातावरण वेगळं असतं. सगळीकडेच बघा सगळ्यांच्या अंगणात वगैरे पाणी वगैरे शिंपडून कचरा मारून रांगोळी, अगदी ज्यांच्या दारात काढणार नाहीत तिथेही रांगोळी काढली जाते. 1-2 ओळीका असे ना रांगोळीच्या काढल्याच जातात. आपल्या परीने आपल्याला कसं जास्तीत जास्त सुशोभित करता येईल घर हे आपण बघत असतो. ती देवारातली जी मी पूजा दाखवली ना ती सकाळच्या वेळी केलेली होती आणि रांगोळी सकाळी काढून घेतलेली होती. आणि ही आता पूजा जी करते ना आपण मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवारी जी पूजा करतो ना लक्ष्मीची, तर ती आता संध्याकाळच्या वेळेला करते. तर हे 5 डहाळे आणि जो कलश घेतलेला त्यात पाणी, शुद्ध पाणी भरून त्यामध्ये मग हळद, कुंकू, अक्षदा, सुपारी, पैसा आणि एक फूल असं घातलं आणि त्यामध्ये या डहाळे घालून कलशावर असं नारळ ठेवलेला. तर त्याला असं मस्तपैकी हळद आणि कुंकू लावलं, उठावदार छान दिसते ना अगदी. आणि त्यावर अशी वेणी घालून घेतली आणि पाठीमागे वेणी दिसते ना पिवळ्या आणि गुलाबी फुलांची, ती आम्ही घरात केली आहे. ही जी वेणी केली ना तर ती घरात अगदी लगेच एक 5-10 मिनटातच, 10 मिनटं पण लागत नाही, 5 मिनटातच होते. कारण फोटोला म्हणा किंवा नारळावर आपण जी वेणी घालतो तर ती काय कलशाला जी नारळावर वेणी घालतो ना त्याला काय जास्त मोठी करावी लागत नाही, एक 5 मिनटातच होऊन जाते. मी गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये ना शेअर केलेली, आता पुन्हा मिळालीच ना मला शेअर करायला तर करेन मी. ही जी छोटीशी पूजा मांडली, मुखवटा वगैरे माझ्याकडे काही नाही आहे देवीचा, पण अशी छोटीशी पूजा मांडली. मग त्या कलशालाच आणि फोटो पाठीमागे ठेवलेला आहे लक्ष्मीनारायणाचं, त्याला मंगळसूत्र, वस्त्र वगैरे घालून घेतलेलं आहे, दिवा लावलेला आहे, साखर, दूध असं ठेवलेलं आहे समोर. छोटीशी रांगोळी काढून घेतली समोर. कलशावर स्वस्तिकही काढले आणि 8 बाजूला 8 हळदी कुंकवाची बोटं काढलेली आहेत. कलशाखाली जे तांदूळ ठेवले आहेत त्यावर हळद कुंकू घालून घेतलेलं, तर अशी रांगोळी समोर काढलेली. असं कोणतंही लक्ष्मीपूजन असेल ना, म्हणजे लक्ष्मीपूजना दिवशी किंवा असं मार्गशीर्ष महिन्यातलं असू दे किंवा शुक्रवार असू दे, तर संध्याकाळची रांगोळी काढते. पण आज मी सकाळचीच काढून घेतलेली आणि संध्याकाळच्याला पूजा केली. आणि इथे पूजा करून झाल्यावर ना तुळशीकडे लगेच दिवा लावून घेतला आणि उंबरट्याकडे पण दिवा लावून घेतलेला. दिवाबत्ती केली की म्हटलं मग नंतर पुस्तक वाचून घेऊया, आधी हे सगळं करूया. आणि ही अशी पूजा करून घेतल्यावर ना मग मी वाचन वगैरे करून घेतलं ते पुस्तकाचं. आणि रोज संध्याकाळी ना तुळशीकडे दिवा लावा. मी आता 2 लावते, निदान एक तरी तुळशीकडे दिवा लावावा. त्याच्यामागे आता पाठीमागे वेगवेगळ्या गोष्टी असतात. म्हणजे असं म्हणतात की लक्ष्मी येताना आधी तुळशीजवळ थांबून थोडा वेळ तिथे गप्पा मारून मग आपल्या घरात प्रवेश करते. बघते आधी बाबा व्यवस्थित स्वच्छता आहे का सगळी घरात, किंवा तुळशीजवळ अंधार आहे का, तुळशीजवळ उजेड आहे का, हे सगळं बघून मग हे करते असे काही जण म्हणतात. काही ठिकाणी असं म्हणतात की ही सकाळ जी असते म्हणजे दिवसभर उजेड वगैरे असतो तो संपूर्ण एक संध्याकाळची वेळ असते आणि रात्र सुरू होणार, तर त्याच्या मध्ये जो काळ असतो ती संध्याकाळची वेळ असते, ज्याला आपण तिन्ही सांज म्हणतो. त्यावेळेला सूर्याचा एवढा प्रकाश नसतो, तो कमी झालेला असतो. आणि मग इतर वेळेला दिवसभर काय असतं, जे काय बारीक विषाणू वगैरे जे असतात त्याचा त्रास होत नसतो. आणि म्हणून संध्याकाळच्या वेळेला प्रत्येकाने एक दिवा जरी लावला तरी त्याचा इतका त्रास होणार नाही, म्हणून ही प्रथा पाडलेली असेल. असं वेगवेगळं हे सांगितलेले असतात. पण मला तर वाटतं मात्र घरात पॉझिटिव्ह मात्र नक्की वाटतं. 6:15 ते 7:30 ते 7:15 या दरम्यान जर आपण दिवा लावला तुळशीकडे घरात, अगदी खरोखर अगदी पॉझिटिव्ह वाटतं घरात. नकारात्मकता जी असते ती सगळी निघून जाते. काही जण असंही म्हणतात की या वेळेला बरोबर नकारात्मक गोष्टी जास्त असतात, त्या त्रास देऊ नये त्यासाठी तुळशीकडे एक दिवा लावावा.
आणि आपण घरात पण आपल्याकडं देवारा जो असतो तिथे का आपला दिवसभर चालूच असतो, दिवा तेवत असतो. आता आम्ही आरती करून घेतो, पुस्तक वगैरे वाचून घेतलं, नित्यसेवा माझी जी काय असते ती करून घेतली आणि आम्ही आता आरती करून घेतो. नैवेद्य दाखवलेला आहे. मी फळांमध्ये मी केळी ठेवलेली आहे. पूर्वी ना 5 फळं वगैरे आणत होते, पण काय असतं अलीकडे ती 5 फळं असतात ना त्यातली 1-2 अशी व्यवस्थित नसतातच आणि मग ती तशीच पडून राहतात. मग वाटतं आपलं की आपण देवासमोर ठेवलेला तो प्रसाद होता आणि तो टाकायला पण आपलं मन हे होतं. तर त्यापेक्षा मी असं करते, एकच म्हणजे कुठलं जे फळ असेल ना, मग सफरचंद असू देत, केळी असू दे, जे काय असेल ते मग एकच मोठ्या प्रमाणात जास्त प्रमाणात म्हणजे आपण 5 घेण्याऐवजी ते घेते मी. म्हणजे अगदी 5 जरी ठेवलं तरी चालतात. पूर्वी ठेवत होते, पण मग आता मला ते वाटते की बाबा एवढी अशी अशी ठेवण्यापेक्षा असं केलं तरी चालतं. देव असं काय म्हणत नसतो की बाबा असंच पाहिजे तसंच पाहिजे. ह्या सगळं आपल्या मांडण्यावर आहे. आणि माझी रोजची एक ठरलेली नित्यसेवा असते ती पण आत्ताच करून घेतलेली. आज आधी मी सकाळच्या वेळेत मांडणार होती पूजा, म्हणजे कसं दिवसभर घरात राहते पूजा असं वाटतं आणि मग संध्याकाळी बाकीच पण आवरता येतं. पण झालं असं की डहाळे वेळाने आणले. आता म्हटलं दुपारच्या वेळेत बरोबर वाटत नाही, म्हणून मग दुपारच्या वेळेला म्हटलं नको करूया, संध्याकाळच्याच वेळेत करूया. 5 वाजता आधी नैवेद्य सगळं करून घेतला आणि मग नंतर पूजा मांडून लगेच पुस्तक वाचलं, नैवेद्य दाखवलं आणि आरती केली. असं केलं ह्या वेळेला. आज ठरवलेलं की पूजा आपली इथली देवारातली रोजची जी होते त्यानंतर लगेच आपण इथं मांडायचं पूजा, पण म्हणजे दिवसभर राहील पूजा. पण डहाळे वेळानं आणले त्यामुळे म्हटलं मग वेळानेच पूजा म्हणजे संध्याकाळच्या वेळेत मग पूजा मांडता येईल. देवीच्या पुस्तकात ना पूर्वी ही जी प्रार्थना होती ती तुम्हाला माहीत आहे काय, की भरली गागर घरात राहू दे, तेला तुपाचा दिवा तुला दिसू देत, माझे बोल तू ऐकावे, तुझे बोल मी मानावे, तुला लेकरांना सुखी ठेव. अशी ना पूर्वीच्या आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा पुस्तक पूर्वीचे जुनं जे पुस्तक असेल ना त्यात असलं. आत्ताची जी पुस्तकं आहेत त्यामध्ये ही प्रार्थना मला वाटतं नाही आहे. तर आपण काही वेळेला असं म्हणतो की बाबा सुखी ठेव, कुठल्याही देवाला आपण सांगतो की बाबा सगळ्यांना सुखी ठेव, कोणाच्याच वाटायला दुःख येऊ नये, सगळे सुखी असावेत. आता देवाला तो फेटा घातलेला दिसत असेल, स्वामींची मूर्ती जी ना छोटीशी मूर्ती आहे तर त्याला तो छोटासा फेटा घातलेला आहे आणि वरती ते फोटो आहे ना त्याला माळ आणलेली. पण तेच म्हटलं मी मगाशी की राहूनच जात होतं, लक्षातच यायचं नाही आणि वेळानं मग लक्षात यायचं पूजा वगैरे झाल्यावर. मग पूजा झाल्यावर करण्यापेक्षा ते आधीच आपण पूजेच्या आधी घातलं ना ते की आपल्याला छान वाटतं. तर असा तो योग आलेला. आणि आज सगळीकडेच ना धूप दीपाचा सुगंध असा दरवळत असतो, सगळीकडे तसं वातावरणात खूप छान असं वाटत असतं. सगळी यथासांग अशी पूजा झाली, पार पडली. मला ज्या पद्धतीने करता आली त्या पद्धतीने केली आणि मग हर्षदाने जो कापूर होता ना तो संपूर्ण घरात फिरवून घेतला. मग त्याची कापूर आरती आपण घेतली आणि आता मीही घेते ती कापूर आरती. तर अशा पद्धतीने मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार पार पडला. छान वाटलं. आज वेळ आणि वाटते की बाबा छोटं व्यवस्थित वाटते, पण आपल्याला माहीत असते की करताना किती येईल आपल्याला आणि नैवेद्य करायचं आणि भाजी काढायची काढून छान आठवली छान सगळ्यात छान असतात. पूजा झाली तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला जरी सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.